मंडळी, मुंबईत सर्व सोयी सुविधांयुक्त जितकी पण सुप्रसिद्ध हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये सर्वात टॉपचं नाव म्हणजे लीलावती हॉस्पिटल. म्हणून तर मुंबईत राहणारे सर्व व्हीआयपी नेते, अभिनेते, बिझनेसमॅन आणि सेलिब्रिटीज त्याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जातात. सध्या हल्ला झाल्यानंतर सैफ अली खानला सुद्धा लीलावतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथल्या डॉक्टरांनी दिवस रात्र एक करून त्यांचा जीव वाचवल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्याच असतील. तेव्हा सुद्धा लीलावती हॉस्पिटल बेकार चर्चेत आलं होतं. पण सध्या काळी जादू आणि 1250 कोटींच्या घोटाळा प्रकरणामुळे लीलावती हॉस्पिटलची चर्चा सुरू आहे. बरं, काळी जादू म्हणजे काही साधं सुद्धा प्रकरण नाही. फरशीखाली मानवी हाडं, अवशेष आणि केस सापडलेली आहेत. आता ह्यो नेमका प्रकार काय, सगळं सविस्तर जाणून घेऊ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, सुरुवातीला आपण लीलावती हॉस्पिटलची थोडक्यात बॅक हिस्ट्री जाणून घेऊ. मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या लीलावती हॉस्पिटलच्या स्थापनेमागील कहाणी सुद्धा खूप प्रेरणादायी आहे. हे रुग्णालय केवळ एक इमारत नाही, तर एका कुटुंबाच्या मानवतेप्रती असलेल्या चांगल्या विचारसरणीचे, समर्पणाचे आणि समाजाप्रती असलेल्या सेवेचं प्रतीक आहे. लीलावती रुग्णालयाचं नाव लीलावती मेहता यांच्या नावावर आहे. लीलावती मेहता या प्रसिद्ध उद्योगपती कीर्तिलाल मेहता यांच्या आई होत्या. तथापि आता कीर्तिलाल मेहता देखील या जगात नाही, पण या रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या आईचं नाव अजरामर केलं. कीर्तिलाल यांनी हिऱ्याच्या व्यापारातून जो पैसा कमावला त्यातून त्यांनी या लीलावती हॉस्पिटल आणि ट्रस्टची निर्मिती केली. खरं म्हणजे लीलावती हॉस्पिटलची स्थापना 1997 साली लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टनेच केली होती. मुंबईतील आरोग्य सेवांची झपाट्यानं वाढती मागणी पूर्ण करणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं. हे रुग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांसाठी ओळखलं जातं. परिणामी उद्योगपती, ते नेते, अभिनेते सगळे तिथंच उपचार करण्यासाठी येतात. आता ही झाली थोडक्यात ओळख. पण इतकं मोठं नाव असलेल्या हॉस्पिटलमध्ये काळी जादू हा प्रकार काय ते जाणून घेऊ. तर मिळालेल्या माहितीनुसार किशोर मेहतांच्या आजारपणात त्यांचे भाऊ विजय मेहतांकडून खोट्या सह्या करून ट्रस्ट ताब्यात घेण्यात आली. 2002-03 ते 2023 पर्यंत लीलावती हॉस्पिटल विजय मेहतांच्या ताब्यात होतं. 2023 साली लीलावती हॉस्पिटल पुन्हा प्रशांत मेहतांना देण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले. दरम्यान त्याचा राग मनात ठेवून विजय मेहता व ट्रस्टींनी अध्यक्षांच्या केबिनमध्ये काळी जादू केल्याचं समोर आलेलं आहे. त्यानुसार रुग्णालयातील केबिनच्या फरशीखाली 8 कलश मिळाले. त्या 8 कलशात मानवी हाडं, केस आणि जादू टोण्याचं अन्य सामान आढळून आलं. बरं, फक्त इतकंच नाही तर माझ्या अध्यक्षांनी हॉस्पिटल आणि ट्रस्टमध्ये तब्बल 1250 कोटींचा घोटाळा केल्याचाही आरोप आहे. सदर प्रकरणी सध्याच्या विश्वस्तांनी जुलै 2024 मध्ये पहिल्यांदा 12 कोटींची फसवणूक झाल्याबाबत FIR दाखल केली होती. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये 44 कोटींच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी तर तिसरी FIR 1250 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याबाबत दाखल केल्याची माहिती माजी IPS अधिकारी परमबीर सिंग यांनी दिली. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ट्रस्ट फंडचे परदेशी खात्यांमध्ये बेकायदेशीर हस्तांतरण, कायदेशीर खर्चाच्या स्वरूपात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार, फसव्या गुंतवणूक आणि आरोपींकडून मोठ्या प्रमाणात लाचखोरी अशा गंभीर अनियमितता आढळून आल्या. तसेच फॉरेन्सिक ऑडिटमध्ये सुमारे 1250 कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता उघडकीस आली. या कारवाईमुळे ट्रस्टच्या आर्थिक अखंडतेला धक्का बसलाय. तसंच खरेदी विभाग असतानाही विजय मेहता व ट्रस्टींनी अन्य कंपन्यांकडून खरेदी केली. आता लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने गेल्या 20 वर्षात लीलावती रुग्णालयात 1250 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकी प्रकरणी 17 जणांविरोधात खटला दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्यापैकी अनेक जण दुबईमध्ये राहत असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पत्रकार परिषदेत लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माहिती दिली. बांद्रा पोलिसांकडून सदर प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आलेलं आहे. दरम्यान सध्याचे विश्वस्त प्रशांत मेहता आणि त्यांची आई चारू मेहता ज्या कार्यालयात बसतात तिथं काळी जादू केली जात असल्याची तक्रार ट्रस्टच्या माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. आता दंडाधिकारी स्वतः BNSच्या कलम 228 अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पण इतक्या मोठ्या पदावर असून आणि सरता न सरणारी संपत्ती असूनही इतकी गलिच्छ करतूत केल्यानं विजय मेहता अनेकांच्या रडारवर आलेत. शेवटी पैसा आणि सत्तेची हाव चांगल्या माणसाची सुखशांती खाऊन टाकते, हेच खरं. हे होतं लीलावती हॉस्पिटलमधील काळ्या जादूचं रहस्य आणि घोटाळ्याची गोष्ट. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.
सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.